श्री सत्यनारायण महापूजेला
करीतो आम्ही भजन श्री सत्यनारायण महापूजेला करीतो आम्ही भजन तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम श्री सत्यनारायण महापूजेला करीतो आम्ही भजन सत्यनारायण महापूजेला करीतो आम्ही भजन गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावचे स्फूर्तिस्थान होते सुनील तळेकर रिक्षा संघटना अध्यक्षस्थानी अमुते राजकुमार जनतेसाठी धावून येती जनतेसाठी धावून येती न बघता दिवस रात्र तळे गावचे वेळोवेळी जिजाची सेवा नसतो कधीच पैशांचा हेवा ना बघता गरीब श्रीमंत त्यांच्या मनात श्री भगवंत प्रसंगी उठून ये धावून येतो प्रसंगी उठून ये धावून येतो नसते भय आणि चिंता आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम श्री सत्यनारायण महापूजेला करतो आम्ही भजन सत्यनारायण महापूजेला करतो आम्ही भजन तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम तळेरे गावच्या रिक्षावाल्याना आमुचा प्रथम प्रणाम जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग काय सांगू देवा ज्ञानोबाची भक्ती काय सांगू देवा ज्ञानोबाची भक्ती काय सांगू देवा ज्ञानोबाची भक्ती
भक्ती केली साथ ज्ञान देवे, भक्ती केली साथ ज्ञान देवे, वेद शांती बोलविले, वेदमय शांती बोलविले. वेदमय शांती बोलविले, वेदमय शांती मिळोनी अबला बसती परसद्वारी, मिळोनी अबला बसती परसद्वारी, ये रे 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 रे, ये रे 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 कृष्णा म्हणून पाहती ब्रजनारी, ये रे 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 कृष्णा म्हणून पाहती ब्रजनारी, ये रे रे कृष्णा म्हणून पाहती
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडलिका वरदे हॅलो. स्पर्धेच्या क्रमवारीतील सांगतेचं सादरीकरण पुरुषोत्तम परबुवांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि स्पर्धेची सगळी भजनं या ठिकाणी सादर झालेली आहेत. या ठिकाणी स्पर्धेचा रिझल्टसुद्धा तयार आहे. 1-2 मिनिटात या ठिकाणी क्रमपत्रिका माझ्याकडे देण्यात येईल.
मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही चर्चा केली जाईल. सांगायचं तर माहिती आहे, जोश आणि होश सादरीकरण होश ठेवून करायचं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित भजन रसिको, तुमच्या साक्षीनं आणि सत्यसंकल्पाचा दाता सत्यनारायण आणि विघ्नहर्ता गणरायाच्या साक्षीनं सर्वप्रथम परीक्षक आनंद मोर्ये यांचा या ठिकाणी प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावताना सत्कार केला जाणार आहे. राजू वळंजू बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी या ठिकाणी यावं. राजू बुवांचे सगळीकडे सत्कार झालेले आहेत, परंतु त्यांच्या परिसरात सत्कार होतो त्यावेळी खऱ्या अर्थाने आनंद गगनात मावेन असा होतो. सर्व सदस्य या ठिकाणी मी आता क्रमवारीनं बक्षीस जाहीर करतो. फक्त शेवटचं प्रथम क्रमांकाचं जे असताना सुद्धा अमोल जमदाडे यांच्या मार्फत छोटासा फोन जाऊन लगेचच त्यांनी या ठिकाणी आपला कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी आले. राजा सामंत यांचा यथोचित सत्कार रिक्षा संघटनेच्या वतीने आम्ही करत आहोत. आमचे पेंढारकर खजिनदार यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. होतो. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे यांनी वकील केला अमोल जमदाडे, आणि अमोलनं माझ्या जागेवरती तिकडे कलाकार पाठवला आणि त्याला तिकडे कलाकार जो अपेक्षित होता तो त्यांनी पाठवला आणि त्यामुळे मला इथे संधी मिळाली. आता मित्रांनो, मी एकदा शब्द दिला आहेत, त्यांचा पण छायाचित्रकार आहेत ते त्याचप्रमाणे साऊंड ऑपरेटर म्हणजे साऊंडचे मालक ते सुद्धा बहुमोल असं योगदान आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे त्याच्या अगोदर अजित बुवा गोसावी परीक्षणाबद्दल बोलतील आणि नंतर मग शेवटचं बक्षीस दिलं जाईल पहिल्या क्रमांकाचं. त्या अगोदर मी सगळी बक्षिसं जाहीर करतो. जाहीर केलेल्या कलाकारांनी रंगमंचावरती यावं. ठीक आहे, दोघांपैकी एक, नाही तर नाणेफेक करूया. पारकर बुवांनी ती प्रथा जिल्ह्यात आणली आहे 2020 बारीत. तर या ठिकाणी आदर्श रिक्षा चालक मालक संघटना तरळे निमंत्रित भजनी संघांना या ठिकाणी सामावून घेत एक दर्जेदार भजन स्पर्धेचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. त्यामध्ये सहभागी झालेल्या भजनी संघातील जे कलाकार आहेत वैयक्तिक काही कलाकारांची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक पारितोषिकांसाठी, सांघिक पारितोषिकांसाठी काही भजनी मेळ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याची क्रमवारी तुमच्यासमोर मी जाहीर करतो. या स्पर्धेतील तालरक्षक म्हणजे छान वादक मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ त्याच्यातील छान वादक याला बक्षीस देण्यात आलंय. वैयक्तिक बक्षिसांमध्ये त्याचं नाव या ठिकाणी परीक्षकांनी माझ्याकडे दिलंय. मला वाटतं ते उपस्थित नसतील, त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत आयोजक मंडळाचे सदस्य त्यांच्यापर्यंत ते पारितोषिक सुपूर्द करतील. या ठिकाणी गावाचं नाव दिलेलं नाहीये. नेहरू ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे दिलं तर मी जाताना घेऊन जाईल. शेवटी काय पोरा आपल्या बाजूत माती ओढतात. त्याच्यानंतर स्पर्धेतील कोरस भजनी मंडळ म्हटल्यानंतर कोरसाची भूमिका प्रामुख्याने गणली जाते आणि कोरसचं पारितोषिक जात आहे श्री दत्तगुरु प्रासादिक भजन सेवा मंडळ. अप्रतिम कोरस आहे. तसा पाठ पंचक्रोशी म्हणजे योगेश प्रभू यांच्या भजनाला असा कोरस मिळतो. संतोष तळेकर बुवा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. या स्पर्धेतील मृदंगवादक म्हणून निवड करण्यात आली आहे मोरेश्वर प्रासादिक भजन सेवा मंडळ
आणि कलाकाराचं नाव आहे ओंकार मेस्त्री. ओंकार मेस्त्री हे सुद्धा नेरूरचं भजन मंडळ आहे, त्याच्यामुळे बक्षीस माझ्याकडे दिलं तरी मी सुपूर्द करीन. सकाळी मला तो भेटेल. स्पर्धेतील अप्रतिम हार्मोनियमसाठी बक्षीस जाते स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोली तालुका सावंतवाडी. सरपंच साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे बक्षीस दिलं जात आहे. संतोष चव्हाण. त्याच्यानंतर स्पर्धेतील अप्रतिम गायकीची लयकारी करणाऱ्याला बक्षीस वैयक्तिक देण्यात आलं आहे. त्यामध्ये स्वरधारा प्रासादिक भजन सेवा मंडळ तांबोली तालुका सावंतवाडी बुवा अमित तांबोळकर. वळंजू बुवांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जात आहे. आता स्पर्धेतील उत्तेजनार्थ दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे रवळनाथ प्रासादिक भजन सेवा मंडळ पिंगोळी तालुका कुडाळ बुवा रुपेश येमकर. बुवा रुपेश येमकर. ते मागे मला वाटतं आहेत ते लवकर या जरा. पारितोषिक जाते स्वरधारा प्रासादिक भजन सेवा मंडळ तांबोली तालुका सावंतवाडी अमित तांबोळकर यांचं ते भजन मंडळ आहे. स्पर्धेतील तिसरा क्रमांक पटकावण्यात यश संपादन केलेला आहे ते महापुरुष प्रासादिक भजन सेवा मंडळ पिंगोली तालुका कुडाळ बुवा आहेत प्रसाद आमरोसकर. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावण्यात यश संपादन केलेलं आहे ते दत्तगुरु प्रासादिक भजन सेवा मंडळ वैभववाडी बुवा आहेत विकास नर. विकासनर तुमचं हार्दिक अभिनंदन. आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मी या ठिकाणी जाहीर करत नाही, त्याच्या अगोदर अजित बुवा गोसावी अजित बुवा म्हणतायत आनंद मोदी आपलं व्यक्त करतील. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या उक्तीप्रमाणेच इथे आज कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सादर झाला. कारण साक्षात गजानन महाराज समोर आतमध्ये प्रवेश करतानाच नजरेत पडतात आणि वातावरण इथलं प्रसन्न होतं आहे. सन्माननीय व्यासपीठ, सत्यनारायण महाराज आणि आपण सर्व जमलेले भजन रसिक मायबाप आणि थोर व्यासपीठावरील मंडळी, सर्वांना नमस्कार करतो. उत्कृष्ट असं आयोजन इथे आयोजित केलं आहे आणि आम्हाला दोन्ही बुवांना, दोन परीक्षकांना संगीत अलंकार अजित गोसावी आणि मी स्वतः आनंद मोरे, आयोजकांनी कुठचाही तुम्ही असं परीक्षण करा तसं परीक्षण करा कुठचंही दडपण ठेवलं नव्हतं. आम्हालाही परीक्षण करताना दोघांनी एकामेकाच्या सानिध्यात खूप समाधान मिळालं. जी भजनं झाली, ज्यांना नंबर मिळाले त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्याही पेक्षा ज्यांना
बक्षीस मिळू शकलं नाही आज, त्यांचं त्यांच्यापेक्षा अभिनंदन, कारण ते होते म्हणून नंबर आलेले, त्यांचा नंबर आले बाकीच्यांचे. सर्वांनी भजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. आता भजनाच्या परंपरेप्रमाणे जे काही थोड्या कमतरता असतील, चुका म्हणत नाही मी, कारण चुका म्हणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कमतरता असतील त्याप्रमाणे आम्ही दोन्ही परीक्षकांनी परीक्षण केलेलं आहे. सर्वांनी गोड मानून घ्यावं. अधिक काय विचारायचं असेल भजनाबद्दल तर आत्ताच दोन्ही परीक्षक आम्ही इथे हजर आहोत. काय होतं आहे, 2-3 दिवसांनी आम्ही आज गेलो की आमच्या व्यापात कुठच्या प्रत्येक गोष्टीत असतो आणि मध्येच त्यांचा फोन येतो किंवा त्याची ॲडव्हर्टाईज होते. मला मुद्दाम सांगायचं आहे की त्या दिवशी भजन झालं आणि गोव्यात फोन गेला की त्याने गायकाने असं भजन पाहिजे म्हणून सांगितलं आणि ते असे गायले म्हणून. तर ज्यांना सांगितलेले कंप्लेंट म्हणून त्याने मला फोन केला. मी त्यांना आधी विचारलं मला व्हिडिओ पाठवा म्हणून त्या बुवांचा. त्याने बरोबर आहे भजन, तुम्हीच सांगता, तुमचीच चूक आहे. धुमाळी म्हटलेली धुमाळी ताल वाजत होता आणि त्याने सांगितलं एक ताल वाजतो म्हणून. मनीष तामुस्कर होता तुम्ही त्या दिवशी, जे होते सांगणारे, त्याने धुमाळी ताल 8 मात्रा वाजत होता आणि त्याने सांगितलं त्यांना की एक तालमध्ये जयराम म्हणतात म्हणून. असे जे गोड गैरसमज असतात ते कृपया टाळावे. आणि जे काय असेल आपलं असेल ते सगळंच काय कोण शिकून आलेलं नाही किंवा परीक्षक असले तरी काहीतरी कमतरता असू शकते, आपल्या बोलण्यातून ती सिद्ध होऊ शकते. त्याच्यामुळे जर सांगायचं असेल तर प्रत्यक्षात आताच भेटा, आणि नंतर मग त्याची खूप चर्चा होते की असं झालं तसं झालं. ती थांबली तर आम्ही समाधान वाटेल. अर्थात आमच्यावर ऑब्जेक्शन होतं असं बोलायचं नाही, पण मनातल्या भावना मी बोलून दाखवल्या. इथं आयोजन सुंदर झाले. सर्व आत्तापर्यंत आपण पुरुष वर्ग आहात आणि आमच्या भगिनी माता एवढ्या उशीर झाला तरी आपला प्रपंच सगळं जेवण गावण सगळ्यांचं लेकराबाळांचं सांभाळून इथपर्यंत ते आत्ता आपल्यापर्यंत थांबले आहेत. त्यांचे पण आभार मानतो. आणि सत्यनारायणाच्या कृपेने आणि ह्या गजानन महाराजांच्या कृपेने अजून सर्व संघांचे याच्यापुढे खूप अतिशय चांगली प्रगती हो अशी मी गणपती बाप्पा सत्यनारायण महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परशुराम बुवानी त्याच्यातील घाडी नसलो तर गावराठी चालायची नाही. आजची हैली गावराठी त्याच्यात सारत्व करणारं अंकित घाडी आणि त्यासाठी त्याची पोचपावती म्हणून या ठिकाणी त्याचा सत्कार करायचं योजिलेला आहे. आता यानंतर बुवांकडे पुढची धुरा सुपूर्द करतो. हॅलो, प्रथम श्री गणपतीला नमस्कार करतो, सत्यनारायण महाराजांना नमस्कार करतो. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल उत्तम आयोजन. मला वाटतं पहिली स्पर्धा असेल, दुसरी स्पर्धा आहे आणि याच्यानंतर पण ती बहुतेक होत राहील, कारण रिझल्ट चांगला आहे. प्रेक्षक शेवटपर्यंत काम त्यांनी टाळ्यांचे बरसात होते. मला वाटतं डबल वारीमध्ये बहुतेक असं होत नसावं, त्यामुळे हा रिझल्ट चांगला आहे. परीक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मला म्हणजे मी असं ठरवलेलं होतं की परीक्षक राहायचंच नाही, म्हणजे मोरिये साहेब बोलले त्याप्रमाणे. दुसरा दिवस उजाडला की 8 दिवस आम्हाला त्रास असतो, सारखे फोन येतात आमचं चुकलं काय. त्यांना असं म्हणायचं असतं आमचं चुकलं काय म्हणण्यापेक्षा आमचा नंबर काय नाही तुम्ही दिला, हेच त्यांना म्हणायचं असतं. आणि आम्ही अजिबात असं काही करत नाही की चुकीचं जे आहे, जे आम्हाला योग्य वाटलं ते गणपतीला स्मरून आम्ही व्यवस्थित दिलेलं आहे. याच्यातही तुम्हाला जर काय वाटत असेल की आम्हाला काही असं काय नंबर दिले वगैरे, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते थांबतो. त्यांनी विचारावं, कारण तुमची जी भजनाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, भजन हे होत असताना काही जणांचं भजन जरा मजा येत नव्हती ऐकायला, काही जणांचं एकदम तरतरी येत होती भजन ऐकायला. त्यांच्या भजनात ॲक्च्युअल चूक काय नसायची पण मजा यायची ऐकायला. मग हे पण परीक्षणामध्ये आम्ही धरलं आणि त्या पद्धतीने परीक्षण केलं. म्हणजे एखाद्याने समजा आता विचारलं आमचं चुकलंच नाही तर मग कसं काय तुम्ही आम्हाला नंबर दिलात नाही, तर असं होत नाही. तुमचं जे भजन ऐकताना ती पोझिशन आणि नंतरचं भजन ऐकतानाची पोझिशन आणि ते भाव याच्यासुद्धा आम्ही या गोष्टीचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे.
परीक्षण आम्ही एकदम नितळ केलेलं आहे. तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. मला या मंडळाने परीक्षक म्हणून इथे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जोश आणि जोश नाण्याचे दोन बाजू आहेत. सादरीकरण आपण जोशात करतो त्यावेळी कुठेतरी 19-20 होतं. त्यामुळे कुठेतरी गाडी चालवताना रिक्षावाल्यांना माहिती आहे होश ठेवून ती चालवावी लागते. आणि त्यावेळी कुठेतरी काय होतं, सुखकर प्रवास होतो. नेमकं अजित बुवांना ते सांगायचं होतं, कारण त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष मी काम करतोय. त्यांचा कुठेही कार्यक्रम असला तरी सूत्रसंचालक मी मुंबईला असला तरी ते मला बोलवतात. 9 तारखेचा कार्यक्रम बुवांचा अगोदरच ठरलाय. त्या दिवशी मला फोन करून त्यांनी सांगितलं की राजा सामंत 9 तारखेला तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे. आनंद मोरे यांच्याबरोबर सुद्धा आम्ही बरेच दौरे केलेत. पण परीक्षणाच्या बाबतीत त्यांचं प्रामाणिक मत असतं आणि जे काय असतं ते बिनधास्तपणे सांगतात. ते हातचं राखून काही ठेवत नाही. परंतु मार्गदर्शनात्मक ज्या गोष्टी त्या मांडण्याचा प्रयत्न करतात त्यातून तुम्ही बोध घ्या. भविष्य काळासाठी तीच नांदी ठरू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. आता मित्रांनो, शेवटचं पारितोषिक या ठिकाणी मी जाहीर करतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सद्गुरू प्रासादिक भजन सेवा मंडळ वडखोल तालुका बेंगुर्ले बुवा आहे पुरुषोत्तम परब. परीक्षण आणि काही जण खाली बसा म्हणजे म्हणायचं झालं तर परीक्षण करणं आणि एखाद्याचं लग्न ठरवणं सारखं आहे. एखाद्याने पुढारपण केलं आणि लक्ष्मी नांदायला लागली तर कोण सांगत नाही. परंतु अनपेक्षित काही गोष्टी घडल्या तर चौकात विचारलं जातं. तसंच परीक्षण